यांनी बाद झालेल्या शेंगा फेकून द्यायच्या नाही, वाळून ठेवायच्या. एकदम मस्त असा छान काळा रस्सा बनवायचा शेवग्याच्या शेंगाचा. लय भारी लागतो बरं का खायला. नक्की बनवून बघा तुम्ही. चला मग काय काय साहित्य लागतात बघूया. कारळे घेतलेत, धने, कोथिंबीर, अख्खा खडा मसाला, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे सगळं तेलात चांगलं भाजून घ्यायचं. कांदा खोबरं पहिलं घ्यायचं किंवा चुलीत भाजून घ्यायचं, त्यामुळं मस्त असा काळा रस्सा होतो. मस्त छानपैकी शेवग्याचे तुकडे करून घ्यायचे, वरून थोडी थोडी साल काढून घ्यायची. लय भारी लागतो बरं का रस्सा. नक्की करून बघा. जेवढ्या शेंगा टाकतात तेवढा रस्सा भारी होत असतो. कारळे पहिले बारीक करून घ्यायचे, मसाल्यामध्ये जास्त बारीक होती नाही, त्यामुळे पहिले बारीक करून घ्यायचे. थोडी धना पावडर घालायची, थोडी हळदी पावडर घालायची, वडा मसाला घालायचा, घरचा मसाला घालायचा, थोडी जिरी घालायची, थोडा कढीपत्ता घालायचा. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. थोडी मोहरी घालायची, थोडी जिरी घालायची, लसूण घालायचा, अद्रक किसलेलं घालायचं, थोडा कढीपत्ता टाकायचा, परतून घ्यायचं. धना पावडर, किचन किंग मसाला, घरचा मसाला, हळदी पावडर, गोडा मसाला, मसाले टाकून घ्यायचे. त्याला चांगलं परतून घ्यायचं. बाजरीचा इसूर टाकायचा, त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची. शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या टाकून घ्यायच्या. त्याला चांगलं भाजून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं.